पुन्हा एक वार जे वचन देवाची दया आम्हासाठी पुन्हा नव्याने ओढवून आणते, आम्हाला ताजतवानं करतं, ख्रिस्तामध्ये आम्हाला जागृत करतं. आणि ते वचनमध्ये म्हणजे परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे. देवाची स्तुती हो. सुंदरशा स्तुतीस्तवनाबद्दल, ज्या स्तवनामध्ये देव विराजमान असतो आणि हे देवाचं वचन आहे. देव त्याच्या स्तवनामध्ये विराजमान असतो. इस्रायलाच्या स्तवनात वस्ती करणारा तो देव परमेश्वर आहे. हालेलुया. आणि वस्ती करण्यासाठी तो देव परमेश्वर आपलं स्वस्थान सोडून त्याच्या लोकांमध्ये उपस्थित असतो. आणि आज तुम्हा आमचा सर्वांचा विश्वास आहे की तो स्वर्गामध्ये सिंहासनावर आरूढ असणारा देव त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये उपस्थित आहे. आमेन. हालेलुया. आणि अशाच काही वचनांवर जेव्हा मनन करत होतो तर आपलं स्वस्थान सोडून स्वर्गातून देव खाली येतो आणि आपल्या लोकांमध्ये तो वस्ती करत असतो. हे वाक्य स्वर्गातून खाली येणं, उतरून खाली येणं, हे वाक्य जर आम्ही बायबलमध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी उतरणे, खाली येणे याचा उल्लेख आहे. आणि मग हे एक प्रेरित करणारं असं शब्द, हा एक प्रेरित करणारा असा शब्द आहे. जर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आमचा घडवणारा बनवणारा देव स्वतः त्याच्या वचनानुसार आपलं सिंहासन सोडून पृथ्वीवर त्याच्या लोकांमध्ये तो उतरून येतो आणि आपलं गौरव, आपली महिमा तो प्रगट करून घेतो. आपलं दर्शन आपल्या लोकांना तो देतो. आणि हे सर्व देव आजही त्याच्या मंडळीतून करत आहे. आणि म्हणून आजच्या मननाचं जे वचन आहे ते आहे खाली येणे किंवा खाली उतरणे. आता जेव्हा आम्ही हा शब्द याची वाच्यता करतो किंवा हा बोलतो खाली उतरणे, खाली उतरणे म्हणजे एक थोडासा निगेटिव्ह त्याचा अर्थ आम्हाला शब्दशः किंवा उच्चारल्याबरोबर वाटतो. आणि देव तर त्याच्या वचनात म्हणतो की तुम्हाला पूछ नव्हे तर मस्तक असं केलेलं आहे देवाने. आम्हाला मागचा नाही तर पुढचा, अग्रणीचा, पहिला केलेला आहे. आम्ही देवामध्ये प्रथम स्थानामधल्या पहिल्या नंबरचे आम्ही त्याचे लेकरं आहोत. देवाचं वचन तर असं सांगते. पण देव खाली का आणत आहे? मग देव खाली आणत आहे. मनुष्याचे विचार ते मनुष्याचे विचार असतात आणि देवाचे विचार जे आहेत ते देवाचे विचार असतात. आणि ते मनुष्याच्या आचार विचारापेक्षा वेगळे असतात आणि त्याच्यामध्येच आमचं हित दडलेलं असते. त्याद्वारे आमचं कल्याण होत असतं. आणि म्हणून जेव्हा आज आम्ही देवाच्या या वचनातून खाली येण्याबद्दल किंवा खाली उतरण्याबद्दल वचनातून मनन करणार आहोत, खचितच जेव्हा आम्ही त्याचा उलगडा प्रत्यक्ष त्या वचनातून आम्ही बघत जाऊ तर आम्हाला दिसेल की खाली उतरत आहोत, पण काहीतरी होण्यासाठी, आमची सुटका होण्यासाठी, आम्हाला सुरक्षा मिळावी यासाठी, आमच्याद्वारे देवाची महिमा व्हावी या सर्व गोष्टींसाठी. आणि आम्हाला खाली यासाठी जाणं आहे की आम्ही वर घेतल्या जावं. त्या खाली येण्यामध्ये आमचं वर येणं जे आहे ते लपलेलं आहे, ते सामायिक आहे असं आपल्याला देवाच्या या सर्व वचनातून बघायला मिळेल. आणि ह्याचं सर्व शिकत असताना असे देवाचे जे सिद्धांत आहे या शब्दामधून किंवा देवाच्या वचनामधून आम्हाला बघायला मिळतात. ज्या वचनाद्वारा, ज्या शब्दाद्वारा देव त्याच्या योजना जो आहे बायबलमधील त्याच्या लोकांच्या द्वारे किंवा सेवकांच्या जीवनातून त्याचा प्रत्यय आलेला आम्हाला बघायला मिळतो. मग आम्ही जर एक उदाहरण घेतलं, राहाब वेश्येचं आणि ज्या दोन हेरांना ते खाली उतरवते, त्या दोराच्या सहाय्याने खाली उतरवणे.
यामधूनही देवाच्या या महान गोष्टीचं दर्शन आम्हाला घडणार आहे. देव आमचा चांगला देव परमेश्वर आहे. त्याचे जे आम्हाबद्दलचे बेत आणि संकल्प आहे ते कोणाच्या हिताचे आहे? आमच्या हिताचे आहे. आणि जर देव आम्हाला खाली उतरवत आहे तर खचितच त्याचे आम्हाबद्दलचे काही उद्देश आहे. आणि या सर्व वचनामधून ज्या ज्या गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी साध्या सोप्या आहेत. आपण वाचन करणार आहोत त्याचं. तर त्या सर्व गोष्टीचा संबंध जो आहे देव त्याच्या वचनातून आजही आमच्या सद्य परिस्थितीशी, आम्ही कशा स्थितीत आहोत, आमची आत्मिक अवस्था काय आहे किंवा आमची सामाजिक अवस्था काय आहे, आम्ही मंडळीमध्ये कसे आहोत, आम्ही आमच्या कुटुंबामध्ये कसे आहोत, आमच्या सर्व आत्ताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये देवाचं जे युगानयुगचं वचन आहे आणि भूतकाळापासून तर भविष्य काळामध्ये हे वचन जसंच्या तसंच सजीव राहणार आहे. ते वचन जे आहे आमच्या सर्व परिस्थितीशी अगदी रिलेट करते, जुळणार आहे, तंतोतंत जुळणार आहे. आणि त्या वचनामधून देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे. देवाचं वचन जे आहे आम्हाला यथावेळेस, ज्या वेळेस पाहिजे आहे त्या वेळेस ते आमच्याशी रिलेट करत असते, जुळत असते. त्या वचनामधले जे उद्देश आहे ते बिलकुल वर्तमान परिस्थितीमध्ये, आमच्या सद्य परिस्थितीमध्ये ते जसेच्या तसे लागू होत असतात. देव त्याच्या शब्दामध्ये कधी बदलत नाही. तो कधी न बदलणारा देव परमेश्वर आहे. तो जे बोलतो ते सर्व काळामध्ये तो साध्य करत असतो. आपल्या सामर्थ्य हाताने, आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तो पूर्ण करत असतो. तो पूर्ण करणारा देव परमेश्वर आहे. असं होत नाही की जुन्या करारामध्ये मोशेने किंवा अन्य देव अब्राहमाने जे चिन्ह चमत्कार केले ते आज होत नाही. ते सर्व चमत्कार जसेच्या तसे किंवा त्यापेक्षाही अजून जास्त सामर्थ्याचे चमत्कार, सामर्थ्याच्या गोष्टी देव आजही करण्यास समर्थ आहे. आता मोशे नाही, आता अब्राहम नाही, आता यहोशुवा नाही, आता कालेब नाही. मग कोण आहे आता कोण आहे? तर आता तुम्ही देवाचे निवडलेले लोक, जे ते तो बॅटन घेऊन, तो धुरा घेऊन धावत आहेत. ते धुरा, तो भार घेऊन, ती जबाबदारी घेऊन आजही धावत आहेत. कशासाठी? देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. आणि या सर्व गोष्टीसाठी देव सांगत आहे खाली उतरा किंवा खाली उतरण्याची गरज आहे. शिकण्याचा प्रयत्न करू आणि या सर्व गोष्टी आमच्या आजच्या परिस्थितीशी जशाच्या तशा जुळत आहे. आणि जे चांगली गोष्ट त्या उदाहरणामध्ये झालेली आम्हाला बघायला मिळते त्याच गोष्टी आमच्याही जीवनातून, आजच्या आमच्या विश्वासनाच्या जीवनातून होताना आम्ही खचितच बघणार आहोत. या विश्वासाने देवाच्या या सर्व वचनांकडे बघूयात. कारण देवाने आपल्या आपल्या श्रेष्ठ नावापेक्षा त्याच्या वचनाला अधिक महत्त्व दिलं. देवाचं वचन असं सांगते की त्याच्या श्रेष्ठ नावापेक्षा त्याने वचनाला अधिक महत्त्व दिलं आहे. मग देवाने स्वतःच या वचनाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. मग आम्ही सुद्धा ते समजून घेणं, आत्मसात करणं, त्यानुसार चालणं, त्याचं आज्ञापालन करणं, त्या वचनाचं आज्ञापालन करणं हे आम्हासाठी गरजेचं आहे. यहोशुवा 2:15. तेव्हा तिने त्याच खिडकीतून दोराने नगराबाहेर उतरिले, कारण तिचे घर गावकुसास लागून होते, तेथे ती राहत असे. हे वचन किंवा हा प्रसंग, ही बोधकथा जी आहे आम्हाला माहीत आहे, बरेचदा आम्ही वाचलेली आहे. राहाब वेश्या आणि 2 हेर जे त्या यरीहो या ठिकाणी हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात येत आहे. आणि ते जेव्हा राहाब वेश्येच्या घरामध्ये ते 2 हेर जातात, यहोशुवाने त्या 2 हेरांना पाठवण्यात आलेलं आहे की जावं आणि यरीहोची परिस्थिती जाणून घ्यावी. कारण आतापर्यंत ते मागे जेव्हा त्या वाळवंटामधून ते प्रवास करत आहे त्यांनी तो तांबडा समुद्र दुभांगलेला आहे. मारा या ठिकाणी कडू पाण्याचा अनुभव आणि नंतर मग गोड पाण्याचा अनुभव त्यांना आलेला आहे. आणि मग ते असे पुढे मार्गक्रमण करत करत आता चालत आलेले आहे आणि शिट्टीमच्या खोऱ्यामध्ये ते लोक आहेत. आणि तिथून आता
पुढे मोशेने या सर्व लोकांना इथपर्यंत आणलेलं आहे आणि आता पुढे यहोशुआच्या हातामध्ये ती धुरा आहे आणि ती धुरा त्याच्या हातामध्ये, ती जबाबदारी त्याच्या हातामध्ये असताना आता तो देवापासून जाणून घेत आहे की देवाचा यामध्ये काय बेत संकल्प आहे, देव कुठल्या योजनेच्या अंतर्गत आम्हा सर्वांना पुढे नेऊ इच्छितो आणि त्या योजनेचा एक भाग म्हणून ते 2 हेर त्या ठिकाणी पाठवण्यात आले. वचन असं सांगते की ते 2 हेर त्या राहाब वेशीच्या घरी राहिलेले आहे, कारण ते गाव कुसाबाहर वेशीवर तिचं जे घर आहे ते होतं आहे आणि तिथं ते राहिल्यानंतर मग त्या दोघांमध्ये संभाषण झालेलं आहे आणि एवढं सर्व होत असताना ही बातमी जी आहे तिकडे यरीहोच्या राजाला लागलेली आहे आणि त्याने आपले लोक जे आहे, त्याने सैनिक जे आहे त्या ठिकाणी पाठवलेले आहेत चौकशी करायसाठी. आणि हे सर्व होत असताना ते तिला जेव्हा विचारतात की तुझ्याकडे कोणी दूर देशामधून किंवा दुसऱ्या देशामधून 2 हेर आलेले आहेत, इस्रायली ते लोक आहेत, ते कुठे आहेत म्हणून. आणि ती त्यांना काहीतरी सांगत आहेत की हो, ते कोणीतरी लोक आले होते आणि मग ते निघून गेले, आता इथे नाही आहेत म्हणून ती सांगण्यात येत असं जे आहे तिच्याद्वारा त्या लोकांना सांगण्यात येत आहे. आणि ते सर्व लोक गेल्यानंतर या दोघांमधलं जे संभाषण आहे राहाब वेशेमधलं आणि त्या 2 हेरांमधलं, ते या वचनातून जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला दिसते ती एक राहाब वेश्या होती. ती व्यवसायाने किंवा तिचा जे काही समाजामध्ये जे स्थान आहे त्या शब्दातूनच स्पष्ट होते, त्याच्यावर जास्त भाष्य करण्याची काही गरज अशी नाही आहे. असं असताना सुद्धा या इस्रायल लोकांबद्दल तिने देवाने कसं त्या तांबड्या समुद्रामधून त्यांना बाहेर काढलं, ह्या सर्व गोष्टी तिने ऐकल्या होत्या आणि याचंच जी वाच्यता आहे त्यांच्या संभाषणामधून येतं. आणि ती म्हणत आहे की तुमचा देव जो आहे अति महान आणि पराक्रमी आहे, तुम्हाला त्या तांबड्या समुद्रामधून काढणारा तुमचा देव महान देव परमेश्वर आहे आणि ज्या देवाने तुम्हाला इथपर्यंत आणलेला आहे, खचितच हा यरीहो, ज्या यरीहोमध्ये ती स्वतः राहत होती, त्या यरीहोची ती नागरिक होती कनानाची, हा यरीहो जो आहे हा तुम्हाला देणार आहे, तुमच्या हातामध्ये तो लागणार आहे आणि तुम्ही लोक या देशाचा जो आहे यरीहोचा नायनाट करणार आहात. आणि अशा भीतीमध्ये इथले सर्व लोक आहेत. हे सर्व जे आहे याचं सर्व व्याख्यान जे आहे ती त्या 2 हेरांना सांगत आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी ती काही बोलत नाही, त्यांचा वार्तालाप जो आहे तो साधा नाही आहे, तर देवाचं गौरव, सर्वसामर्थी देवाचं गौरव. आणि तो सर्वसामर्थी देव त्या इस्रायल लोकांसोबत कसा आहे आणि तो काय चिन्ह चमत्कार करत आहे, तो किती महान आहे. एवढंच नाही तर त्याच्या महानतेसमोर कोणी टिकू शकणार नाही, आम्ही लोक सुद्धा नाही, म्हणजे यरीहोतले लोक सुद्धा नाही. हे सुद्धा तिला कळत आहे, त्याची जाणीव तिला झालेली आहे. आणि कारण हे तेव्हा शक्य आहे ज्या देवावर, अब्राहम, इसाकाच्या आणि याकोबाच्या देवावर तिचा विश्वास बसलेला आहे आणि त्या विश्वासामुळेच ही ते बोलू शकलेले आहे. आणि मग त्याने त्या 2 हेरांना सोडवण्याचे जे काही प्रयत्न आहे ते आम्हाला माहीत आहे. त्या खिडकीतून जो आहे एका दोराच्या सहाय्याने त्या दोघांनाही बाहेर काढण्यात आलेलं आहे असं वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतंय. आणि जेव्हा ते दोघंही बाहेर गेले, तिच्याद्वारे त्यांना सांगण्यात आलं की 3 दिवस तुम्ही वेशीबाहेर जाऊन थांबायचं, तिथेच कुठेतरी लपून राहायचं आणि त्यानंतर तुमचा पुढचा प्रवास जो आहे तो पुढे करायचा आहे. आणि त्या दोराच्या साह्याने खिडकीमधून किंवा वरून जे आहे खाली उतरवण्यात आलेलं आहे. ही देवाची योजना आहे ज्याद्वारा ते 2 हेर एका विरोधी देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये आले होते, त्यांची सुटका जी आहे हिच्या साह्याने किंवा हिच्या मध्यस्थीने झालेले आहे असं आम्हाला या वचनात बघायला मिळते.
हिच्या सहाय्याने किंवा हिच्या मदतीने, हस्तक्षेपाने त्या 2 हेराची सुटका झालेली आहे. अन्यथा त्या राजाला माहिती मिळालेली आहे की 2 हेर इथे आलेले आहेत आणि त्या राहाब वेश्येच्या घरामध्ये आहे. देव जो आहे आम्हाला सांभाळणारा देव आहे. देव आगाऊ गोष्टी त्याच्या लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये तो विधित करत असतो. देवाचं भय, देवाचं सामर्थ्य तिला ठाऊक होतं, त्याचा अनुभव तिला आला होता. म्हणून पुढे काय होणार आहे या गोष्टी जे आहे त्या हेराला ती सांगू शकली. हेर तर 1 किंवा 2 दिवसच येऊन या प्रदेशामध्ये राहिले होते आणि येऊन तिच्याच घरी राहिले होते. मग त्यांना माहिती कुठून मिळणार ही सर्व? पण जे काही संभाषण झालं होतं आणि संभाषणामध्ये हेच झालं होतं की इस्रायलाचा देव, अब्राहम, इसाक, याकोबाचा देव किती महान आहे, या गोष्टीचं खान, या गोष्टीचं वर्णन त्यांच्या त्या दोघांच्या डिस्कशनमध्ये झालं होतं. एवढंच नाही प्रियानो, जेव्हा त्या दोराद्वारा तिची सुटका झाली, त्या दोरावर मला जास्त बोलायचं नाही आहे, पण तो दोर लाल रंगाचा होता, किरमिजी रंगाचा होता. ती दोरी असं वचनामध्ये सांगितलेलं आहे. पण त्याच्या सहाय्याने ते दोघे उतरून जे आहे त्यांची सुटका झालेली आहे. अन्यथा ते जर सापडले असते तर ते मारल्या गेले असते. पण त्या दोराच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आलेलं आहे, यासाठी की त्यांची सुटका व्हावी, यासाठी की त्यांना सुरक्षा प्राप्त व्हावी आणि यासाठी की देवाचे जे उद्देश आहे, देवाचा जो बेद संकल्प आहे, देवाच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्याची उकल व्हावी. या सर्व गोष्टींसाठी त्यांना खाली उतरवण्यात आलेलं आहे. का तर सुटका व्हावी, त्यांना सुरक्षा मिळावीत आणि पुढील गोष्टीचा क्लू मिळावा, पुढील गूढ गोष्टींची माहिती त्यांना प्राप्त व्हावी. या सर्व गोष्टींसाठी या दोघांना खाली उतरवण्यात आलं आहे. आणि ज्या दोरीद्वारे आहे ती दोरी लाल रंगाची. लाल रंग हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं ते दर्शक आहे आणि ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला पापक्षमा मिळते. आमचे जे रोग आहे, रोगांपासून मुक्तता आम्हाला मिळते. आम्हाला त्या रक्ताद्वारेच जे आहे आम्हाला सुरक्षा मिळत आहे, सुरक्षा मिळते, सुटका मिळते, पापक्षमा आम्हाला मिळते. हे सर्व प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे आज आम्हामध्ये, आजच्या विश्वासणाऱ्यामध्ये आम्हाला बघायला मिळते. आणि तोच प्रत्यय त्या दोघांना आलेला आहे. परमेश्वर त्याच प्रकारे आजही मंडळीमध्ये, आम्हामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये कार्य करत आहे. त्या वचनाद्वारा एक मोठा क्लू ती देऊन गेली. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पहिल्याच काही वचनांमध्ये आम्हाला बघायला मिळते, जेव्हा ते 2 हेर त्या यहोशुवाकडे गेले, त्यांना जाऊन ते सांगू लागले की तिथले लोक घाबरलेले आहेत, त्यांची दानादान, त्यांच्या तोंडचं पाणी वळालेलं आहे, ते फार घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि हा एवढा क्लू जो आहे, एवढी माहिती जी आहे ती पर्याप्त होती यहोशुवासाठी. म्हणजे देवाने त्याचं काम आगाऊ त्या लोकांमध्ये करून ठेवलेलं आहे. हा तर इकडे देवाजवळ प्रार्थना करत देवापासूनचे जे त्यांना पुढे नेण्याचे, त्यांचा प्रवास पुढे होण्याचे जे काही देवाची वाणी असेल, देवाची योजना असेल, त्याची तो वाट पाहत होता. आणि जेव्हा ते 2 हेर येऊन त्यांना सांगत आहेत की तिकडचे लोक तर, यरीहोतले लोक घाबरलेले आहेत, त्यांची भयापोटी त्यांची दानादान उडालेली आहे, ते फार भयभीत आहे. आणि त्या आणि हा क्लू, हा न्यूज जेव्हा त्याच्यापर्यंत जातं, देवाचे सर्व त्याच्याबद्दलची जी योजना आहे ती त्याला स्पष्ट होते. आणि मग तो आपल्या लोकांना आदेश देतो किंवा फरमान काढतो की आपल्याला आता लवकरात लवकर देवाच्या आदेशाप्रमाणे पुढे जायचं आहे. सिट्टिमापासून आपल्याला पुढे कूच करायचे आहे, यार्देन आपल्याला पार करायचे आणि पुढे यरीहो जो आहे देवाने आपल्या हातामध्ये दिलेला आहे. हे यहोशुवाचं अभिवचन आहे. देवाने हा सर्व प्रदेश जो आहे तो आपल्या हातामध्ये दिलेला आहे. हा विश्वास त्याच्यामध्ये आत्ताच ज्या गोष्टी घडायच्या आहे त्या अगोदरच त्याच्यामध्ये तो विश्वास बघायला मिळतो. आणि हे कशाने शक्य होते? खाली येण्याने. जेव्हा खाली येतो, जेव्हा ते 2 हेर खाली आले, यासाठी की
देवाने त्या सर्व इस्रायलची सुटका झालेली आहे हे जाहीर करावं. त्यांना पूर्ण सुरक्षा मिळालेली आहे. यद्यपि प्रवास तर त्यांचा 40 वर्षाचा होता आणि त्या प्रवासामध्ये त्यांना अनेक अडचणी येत होत्या. अनेक राजे जे त्यांना मध्ये आडवे येत होते. हे तर काही लढवय्ये नव्हते, यांना लढाईचं काही नॉलेज नव्हतं, हे तर साधे लोक होते. पण त्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये ते अनेक मोठ्या मोठ्या राजांशी लढले देवाच्या सहाय्याने, देवाच्या वतीने, आणि त्यांना पराभूत करून ते त्या प्रवासामध्ये पुढे जात गेलेले आहेत आणि त्यांचा प्रवास सुकर झालेला आहे. देवाच्या अभिवचनानुसार, देवाच्या योजनेनुसार जिथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या कनानापर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे ते निश्चित केलेला होता आणि ध्येयापर्यंत देव त्यांना घेऊन गेलेला आहे. ही देवाची योजना आहे. खाली यासाठी येतो की आम्हाला आमच्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी देवाने आम्हाला तयार करावं, त्याची उकल, त्याचं गूढ आम्हाला कळावं, म्हणून देव आम्हाला खाली आणत आहे. याची आगाऊ सूचना देवाकडून आम्हाला मिळावी यासाठी. अन्यथा आम्ही आमच्यावर जेव्हा खाली जाण्याची किंवा दबण्याची परिस्थिती, आम्हाला आमच्या मनाविरुद्धची परिस्थिती आमच्या अवतीभोवती जेव्हा निर्माण होते तेव्हा आम्ही अजूनच दुःखी कष्टी होतो आणि मग त्या दुःखा कष्टापोटी किंवा प्रश्नापोटी आम्ही देवालाच नाव ठेवतो. मी तर विश्वासाने सर्व काही करत आहे, मी तर बायबल वाचत आहे, स्तुतिस्तवन करत आहे, चर्चमध्ये जात आहे, सर्व करत आहे, पण माझ्यासोबत असं का होत आहे? प्रश्न आम्हामध्ये येतात. प्रश्न नाही, विश्वासाची कृती जी त्या 2 हेराने केली. आमची अवस्था किती नीचा अवस्थेपर्यंत आम्ही जात असू, खाली जात असू, पण देवाची योजना त्यामध्ये आहे. आणि राहाब आणि त्या 2 हेरांना राहाबाद्वारे खिडकीतून दोराने खाली उतरवण्यामधून देवाची योजना स्पष्ट होत आहे. देवाचे बेत संकल्प आमच्या हिताचे आहे. देव आमचं कल्याणच करतो, कारण देव आम्हावर प्रेम करतो, देव आम्हावर दया करत असतो. ती दया जी आहे त्या राहाब वेश्येवर देवाने दाखवलेली आहे आणि त्यांच्या संभाषणामध्ये आहे. त्या 2 हेरांना तो म्हणतो की मी तुम्हावर दया दाखवलेली आहे, मी त्या राजाला तुम्हाबद्दल काही सांगितलेलं नाही, तर तीच दया माझ्यावर आणि माझ्या आप्तांवर तुम्ही दाखवावी, माझ्या कुटुंबावर दाखवावी. आणि देव जेव्हा हा यरीहो तुमच्या हातामध्ये देणार आहात आणि तुम्ही या देशाला काबीज करणार आहात, तेव्हा या खिडकीतून जो आहे तोच लाल रंगाचा जो दोर आहे तुम्हाला बघायला मिळेल. हे याचं चिन्ह असेल की जी अनाभाग केलेली आहे, जो करार केलेला आहे त्या कराराचं हे चिन्ह किंवा दर्शक असेल. आणि ते बघून आणि त्या संभाषणाच्या आधारे आणि त्या देवाच्या दयेच्या आधारे तुम्हाला किंवा तुमच्या लोकांनी, तुमच्या सैनिकांनी आमच्या कुटुंबाला सोडायचं आहे. आणि त्याची परिपूर्ती तिथे होताना दिसत आहे. आणि जेव्हा यहोशुआचे सर्व सैनिक जे आहे यरीहोवर चाल करून आलेत, तर या राहाब ज्या घरामध्ये तो दोर जो आहे लाल रंगाचा, किरमिजी रंगाचा दोर जो तिथे टांगलेला त्यांनी पाहिला, त्या घराला म्हणजे राहाबेच्या घराला आणि तिच्या कुटुंबाला त्यांना उद्धार मिळाला आहे, सुटका मिळाली आहे, सुरक्षा मिळाली आहे, तारण त्यांना मिळालेलं आहे. आणि तिने देवाला जाणलं होतं, तिचा देवावर विश्वास होता. देव कसा इस्रायलांशी सुरक्षा करत आहे, इस्रायलांची सुरक्षा करत आहे, किती महान तो देव आहे हा विश्वास तिच्यामध्ये होता. ती वेश्या असताना सुद्धा या विश्वासाने तिचं तारण झालेलं आहे. तिला क्षमा मिळाली आहे आणि क्षमा आणि विश्वास या आधारेच ती देवाला जाणू शकली आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं तारण, सुरक्षा जी आहे ते मिळवू शकली. हे आम्हाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आम्ही पण जगामध्ये अशाच अवस्थेमध्ये होतो, भटकत होतो. आमची कृत्ये जी आहे घाणेरड्या वस्त्रासारखी होती. आम्हापर्यंत देवाचं वचन आलं, आम्हापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त हे महान सामर्थी नाव, त्याचे वधस्तंभावरील अद्भुत कृत्ये आम्हापर्यंत पोहोचले, आमच्या कानापर्यंत पोहोचले. आम्ही जे आहे विश्वासाचं एक पाऊल पुढे टाकून ते कानापर्यंत मर्यादित न ठेवता अंतकरणापर्यंत आणलं.
माइंडपर्यंतच नाही, मनापर्यंतच नाही, तर आपल्या अंतःकरणापर्यंत आणलं, हृदयापर्यंत आणलं आणि हृदयपूर्वक विश्वास आम्ही त्या देवाच्या अद्भुत कृत्यांवर ठेवला आणि मग विश्वासाने आमचं तारण झालं. म्हणून आम्ही या मंडळीमध्ये बसलेलो आहोत, देवाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमेन. हेच त्या राहाबच्या कुटुंबाच्या बाबतीत झालेलं आहे. ख्रिस्ताशिवाय जगणारा जो मनुष्य आहे ज्या जगामध्ये आहे, त्यांच्यासाठी हे वचन, हा वृत्तांत, ही बोधकथा अजूनही तशीच्या तशी जिवंत आहे. त्यांच्या बाबतीत हे आजही होऊ शकते. तो किरमिजी रंगाचा दोर म्हणजे आज ख्रिस्ताचं रक्त, म्हणजे ख्रिस्ताची जी सुवार्त आहे ती जेव्हा त्यांच्या कानापर्यंत पोहोचेल, खचितच हे आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि त्यांच्या कानापर्यंत पोहोचल्यानंतर खचितच देव त्यांची सुटका, त्यांच्यावर दया, त्यांची क्षमा करणार आहे. आणि मग हे कुटुंब या इस्रायली लोकांसोबत राहिलेलं आहे. त्या कनानामध्ये जे आशीर्वादित अट होती, जे अभिवचन दिलं होतं, त्या कनानामध्ये इस्रायली म्हणून किंवा त्यांच्यासोबत हे कुटुंब राहिलेलं आहे. आम्ही सुद्धा देवाच्या मंडईमध्ये देवाचे लोक, निवडलेले लोक म्हणून राहत आहोत. आमचा सुद्धा मार्ग या पृथ्वीवरून त्या स्वर्गापर्यंतचा आहे, यासाठी की ते अनंतकाळचं घर देण्याचं अभिवचन आमच्या देवाने दिलेलं आहे, यासाठी की चिरकाळ अनंतकाळसाठी की आम्ही त्याच्या घरामध्ये राहो. आहे ना, हे बिलकुल तंतोतंत जुळते ना, राहाब आणि 2 हेराच्या बाबतीत आणि आजच्या विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत, तुम्हा बाबतीत. देवाची स्तुती हो. दुसरा प्रसंग आम्ही बघणार आहोत. लूककृत शुभवर्तमान 5:19. परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्याची सवड होईना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसुद्धा कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. सोपा बोधकथा आहे, फारच सिंपल प्रसंग आहे, तरी पण देवाची इच्छा काही वेगळी असते. देव त्याच्या वचनातून त्याचं अद्भुत सामर्थ्य जे आहे प्रगट करत असतो. तिथली परिस्थिती कशी आहे या वचनातून किंवा या वृत्तांतातून आम्हाला माहीत आहे. 17व्या वचनातून जर आम्ही बघितलं तर तिथे त्या यहुदियामध्ये यरुशलेमामधून आलेले शास्त्री प्रसंग असा आहे की एक पक्षघात, काय म्हणतात, पॅरालिसिस, पक्षघात, लकवा किंवा पक्षघाती एक मनुष्य त्या ठिकाणी आहे. आणि पक्षघाती असल्यामुळे किंवा पॅरालिसिस त्याला झाला असल्यामुळे तो काही हालचाल करू शकत नव्हता आणि म्हणून तो त्या खाटेवर जो आहे तो लेटलेला आहे, कारण तो काहीच हालचाल करू शकत नाही. स्वतः तो काहीच करू शकत नाही. तो कदाचित बोलू शकतो पण तो काही करू शकत नाही. स्वतःसाठी तो काही करू शकत नाही. सर्व गोष्टीसाठी त्याला कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं, त्याची मूवमेंट, त्याची हालचाल, त्याच्या बाबतीत काहीतरी करावं. तो पूर्णतः त्या ठिकाणी डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे असं आम्हाला दिसते. आणि या सर्व प्रसंगामध्ये जवळच त्या घरामध्ये जो आहे प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. तो आतमध्ये बसलेला आहे आणि यरुशलेमातून आलेले अनेक शास्त्री परुषी सुद्धा त्या घरामध्ये बसलेले आहे. आणि त्या घरामध्येही खूप गर्दी आहे आणि घराच्या बाहेरही खूप गर्दी आहे. आणि हा सर्व तो प्रसंग आहे, आम्हाला माहीत आहे. मग अशी परिस्थिती जी आहे किंवा असा प्रसंग आमच्या जीवनात येतो का किंवा येऊ शकतो का? याचा अर्थ हा नाही की त्यासाठी पॅरालिसिस झाला पाहिजे किंवा आम्ही बेडरिडन झालो पाहिजे, नाही. अशी परिस्थिती किंवा अशा सारखीच जी परिस्थिती आहे ती आमच्या जीवनात पण येऊ शकते. बरेचदा अशी परिस्थिती आमच्या जीवनात येते. मग आम्ही अजून या सर्व शब्दांमध्ये खोल जाण्याचा प्रयत्न करूया. अशा सर्व अवस्थेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. जेव्हा प्रॉब्लेम आहे, जेव्हा त्या मनुष्याला पॅरालिसिस आहे आणि तो त्या खाटेवर पडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याचे मित्र त्याला आणत आहेत.
मित्र हे जाणत आहेत. तो मनुष्य जाणतो की नाही हे कुठे असं स्पष्ट लिहिलेलं नाही आहेत. त्यांचं संभाषण कदाचित होत असतील, पण त्या खाटेला धरून जे आहे त्याचे मित्रांनी त्याला त्या ठिकाणी आणलेलं आहे जिथे तो रोगी आहे, तो असहाय्य आहे, पण रोगापासून मुक्तता होणं हे त्याची गरज आहे आणि येशूच आहे त्याचा इलाज करू शकतो, उपाय करू शकतो, याची जाणीव जी आहे त्या मित्रांना मात्र झालेली आहे. आता जर येशू जर त्याला बरं करू शकतो तर त्याच्या जवळ घेऊन जाणं हेही गरजेचं आहे आणि याची गरज जी आहे आणि उद्धारकर्त्याची भेट घडवून आणणे, कारण येशू त्याला बरं करणार आहे हेही तेवढंच गरजेचं आहे. याची जाणीव जी आहे त्याच्या मित्रांना होत झालेली आहे असं आम्हाला एकंदरीत त्या दृश्यावरून आम्हाला बघायला मिळते. कारण त्याचे मित्र जे आहे ते मात्र मोठ्या हिरिरीने त्याला इथे तिथे नेत आहे. मग पुढे सुद्धा आम्ही बघतो आणि येशू जवळ येणं, जर चमत्कार व्हायचा असेल, परिस्थिती बदलायची असेल, ज्या बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही सापडलेले आहात ते परिस्थिती जर बदलायची असेल तर ख्रिस्ता जवळ जाणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्या मित्राने त्याला बाजेसकट उचलून त्या ठिकाणी आणलेला आहे. पुढचा जो सीन आहे तो अजून भयानक आहे. बाहेर मोठी गर्दी आहे, आतमध्ये मोठी गर्दी आहे आणि त्या सर्व मित्रांद्वारा, मित्र म्हणू किंवा नातेवाईक म्हणू, आम्ही काहीही म्हणू शकतो, त्यांच्याद्वारा त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न. आत गेले, सर्वप्रथम ते आत गेले असं लिहिलेलं आहे. आत गेले, कदाचित पहिल्या खोलीमध्ये गेले असेल. पहिल्या खोलीमध्ये सुद्धा तुडुंब गर्दी आहे, खूप मोठी गर्दी आहे. त्याला काही पुढे जावं वेना असं लिहिलेलं आहे वचनामध्ये. मग कदाचित ते बाहेर, खचितच ते बाहेर आले. इथेही शक्य नाही, बाहेरही गर्दी आहे. येशू जो तिथे आहे त्याला बघायसाठी चमत्काराच्या अपेक्षेमध्ये येशूच हे करू शकतो या सर्व विश्वासाच्या भावनेने सर्व लोक तिथे आल्याने आणि हा लकवा किंवा पॅरालिसिस आणि पक्षघाती मनुष्यसुद्धा त्या बाजेवर तिथे आहे. मग त्या मित्रांची कृती काय आहे? त्यांना जे सुचलं ते फार अद्भुत आहे. त्यांनी, आता ते जमिनीवर आहेत किंवा त्या घरामध्ये आहेत, ते सोडून दिलं. त्यांनी एक प्रयत्नसुद्धा केला आहे, ते शक्य नाही. अद्भुत रीतीने त्यांनी ती बाज जी आहे त्या घराच्या वर उचलण्यात आलेली आहे आणि मग वर जाऊन त्या घराच्या मध्यभागी जाऊन कवेलू जे आहे, तिथले कौलार जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि त्या खाटेसहित दोराच्या सहाय्याने ती जी खाट आहे किंवा जी बाज आहे ती खाली, त्या बाजेवर तो पक्षघाती मनुष्य बसलेला आहे त्याच अवस्थेमध्ये आणि त्याला प्रभू येशूच्या अगदी समोर वरून खाली उतरवण्यात आलेलं आहे. ही एक परिस्थिती आहे, ती एक परिस्थिती होती, ही एक परिस्थिती आहे. खाली उतरवण्यात आलेलं आहे आणि येशू पुढे जाऊन म्हणतो की असा विश्वास, असा अद्भुत विश्वास जो आहे मला कुठे बघायला मिळालेला नाही. हे विश्वासाची मोठी कृती जी आहे कोण करत आहे? विश्वासाची मोठी कृती कोण करत आहे? जे लोक त्याला तिथे घेऊन आलेले आहेत, ती जी खाट आहे ती हलवत आहेत, इथे नेत आहेत, तिथे नेत आहेत, इथून वर चढवत आहेत, वर घरावर चढवण्यात आलेला आहे दोराच्या साह्याने आणि मग ते सर्व तिथले कवेलू जे आहे कौलार काढण्यात आला आहे आणि नंतर मग ती खाट खाली सोडण्यात आली आहे. आम्हाला जर उपाय हवा असेल, आमची परिस्थिती बदलायची असेल, असे अनेक प्रयत्न जे आहे आम्ही करत असतो आणि आमच्या अवतीभोवतीचे लोक, आमच्या कुटुंबातले लोक, आमचे मोठे लोक कुटुंबामधले किंवा जर मंडळीमध्ये जर आम्ही आहोत तर आमच्या मंडळीमधले सुद्धा लोक सहाय्यासाठी या सर्व कृती करत असतात. देवाची स्तुती हो, ज्याप्रमाणे देवाने त्याच्या मित्रांना किंवा त्याची ती खाट इथे तिथे नेणाऱ्या लोकांना ती दया, कृपा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि चातुर्य पुरवलं, त्या योगे एक अद्भुत गोष्ट करू शकले.
कदाचित म्हणजे आम्ही जर त्या ठिकाणी असतो आम्हाला हे असला प्रकार सुचला नव्हता. हो, घरात जायचं आहे, घरात येशू बसलेला आहे आणि मग घराच्या वर कोणी जाणार का? आणि तेही एवढा मोठा जे वजन आहे, तो मनुष्य त्या ठिकाणी झोपलेला आहे, त्याचं वजन, खाटेचं वजन, आणि ते घेऊन एवढं मोठं जे काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून जे आहे हे उदाहरण जे आहे एका मोठ्या विश्वासाचं उदाहरण म्हणून या ठिकाणी त्याचा विशेष करून उल्लेख करण्यात येतो. परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीनुसार आत आणि बाहेर मोठी गर्दी आहे, पण सोबत ती खाट घेऊन त्याचे जे मित्र आहेत, त्याचं वजन किती असो, त्या मनुष्याचं वजन, पापाचं जे वजन आहे फार मोठं असते, ते पेलवण्याजोगं नसते. आमच्यावर जेव्हा प्रश्न येतात त्याचं वजन जे आहे हे आम्हालाच माहीत आहे. वैयक्तिकरित्या ज्यांच्यावर ती समस्या किंवा ज्या प्रश्नातून तो जात असतो, ज्या प्रश्नांना सामोरे जात असतो, त्या प्रसंगामधून जात असतो, त्याची किंमत, त्याची ग्रॅव्हिटी जी आहे त्या वैयक्तिक माणसालाच माहीत आहे. तो तर उठूही शकत नव्हता आणि म्हणून सहाय्यासाठी दुसरे लोक त्या ठिकाणी येत आहे. या प्रसंग तुम्हाला सांगत असताना देव बऱ्याच गोष्टीकडे जे आहे आमचं लक्ष वेधून घेत आहे. बिकट परिस्थितीमधून त्याला वर चढवण्यात आले आणि बाजेसकट त्याला खाली उतरवण्यात आले. विश्वासाच्या या कृतीने आणि ख्रिस्ताला, प्रभू येशूला थक्क केलेले आहे. आणि जर 17वं वचन त्याचा शेवटचा भाग बघा काय लिहिलेला आहे त्याच्यात. आणि लोकांना निरोगी कराव्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई वसत होते. येशूही त्या आतमधल्या खोलीमध्ये बसला होता आणि तिथे असं लिहिलं आहे वचनामध्ये, आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते. येशू सामर्थ्याने भरपूर होता आणि आता त्या परिस्थितीमध्ये लोकांना बरे करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये होतं, असं स्पष्ट वचनामध्ये लिहिलेलं आहे. याची जाणीव बाहेर धडपड करणाऱ्या त्या मित्रांना होती की जोपर्यंत आम्ही येशूच्या जवळ या मनुष्याला नेत नाही तोपर्यंत चमत्कार किंवा मोठं कार्य किंवा या पक्षघातापासून याची सुटका होणं हे शक्य नाही, ही जाणीव होती. आणि ख्रिस्त जिथे सामर्थ्यानिशी बसलेला आहे तिथे त्याची खाट उचलून अगदी समोर आणण्यात आलेले आहे. असेच विश्वासाचे आणि विश्वासाच्या कृतीचे बरेच उदाहरण आहे. आम्हाला ती त्या रक्तस्रावी स्त्रीबद्दल माहीत आहे. जोपर्यंत मी त्या ख्रिस्ताच्या झग्याच्या त्या गोंद्याला स्पर्श करत नाही, आणि म्हणून एवढ्या गर्दीतून सुद्धा जे आहे ती त्याच्या वस्त्राला स्पर्श करते. फार मोठ्या म्हणजे फार गर्दी आहे तिथे, ती जाऊ शकत नाही, ती स्त्री आहे, लोकांची त्या ठिकाणी गर्दी आहे, पण अशाही परिस्थितीमधून जाते आणि ती स्पर्श करते. गरज आहे जिथे सामर्थ्यानिशी आमचा प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे त्याच्या जवळ जाणे. उपाय त्याच्या जवळ आहे. मग आम्ही अशा परिस्थितीमध्ये कोणाकडे बघतो? आमच्या परिस्थितीला घेऊन इकडे तिकडे धावत असतो. या रूममध्ये जा, वर चढा, खाली या, इकडे भटका, तिकडे भटका. आमची अवस्था भटकणाऱ्यांसारखी होत असते आणि हे होऊ नये म्हणून देव त्याच्या वचनामध्ये म्हणत आहे की प्रभू येशू पूर्ण सामर्थ्यानिशी बसलेला आहे. आणि याही लोकांनी तेच केलं. पूर्ण सामर्थ्यानिशी बसणाऱ्या प्रभू येशूकडे त्या पक्षघाती मनुष्याला नेण्यात आलेला आहे आणि त्याचा तो पक्षघात प्रभू येशूने बरा केलेला आहे. त्याच्याकडे बघत तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं, आपली खाट उचल आणि इथून चालायला लाग. आणि तो मोठा चमत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हे बघून ते शास्त्री परुषी सुद्धा थक्क झालेले आहे. त्याच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे आणि तो पूर्ण रीतीने बरा झालेला. हा मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडलेला आम्हाला बघायला मिळत आहे. गरज आहे सामर्थ्यानिशी बसलेल्या प्रभू येशू जवळ येणं. इकडे तिकडे न भटकता वेगळे वेगळे उपाय, आमच्या क्लुप्त्या, आमचे उपाय, आमचे विचार न लढवता
सामर्थ्यानिशी बसलेला येशू, त्याकडे आम्हाला येणं गरजेचं आहे. आणि यासाठीच जे आहे वरून जे आहे त्या दोऱ्याच्या सहाय्याने त्याची बाज जी आहे त्या पॅरालिसिस झालेल्या मनुष्याची उतरवण्यात आलेली आहे. आणि तो त्या खाली आलेला आहे, तो नीच अवस्थेत, खालच्या अवस्थेत आलेला आहे. खरे म्हटलं तर पॅरालिसिस आहे त्या काळामध्ये जो आहे तो जो रोग आहे हा एक प्रकारे शापाचा भाग आहे असं म्हणजे गणल्या जात होतं. आणि म्हणूनच पहिले त्याच्या पापाची क्षमा झालेली आहे, त्याच्या विश्वासाने त्याला तो चमत्कार मिळालेला आहे. आणि प्रभू येशूने आपल्या शब्दानिशी त्याला म्हटलं की जा, तू बरा झालेला आहे, आपली बाज उचल आणि चालायला लाग. त्याच्या विश्वासाने हा मोठा चमत्कार जो आहे त्या ठिकाणी होताना आम्हाला बघायला मिळत आहे. देव सामर्थ्यानिशी बसलेला आहे आणि खाली जाणं गरजेचं आहे, यासाठी की आम्हाला देवाचं सामर्थ्य मिळावं, आमची परिस्थिती बदलावी, आमच्या सर्व सद्य परिस्थितीमधून, सर्व प्रश्नामधून आमची सुटका व्हावी. ज्याप्रमाणे त्या रोगाची झालेली आहे, लकवा मारलेल्या रोगाची सुटका झालेली आहे, परिस्थिती बदललेली आहे. ख्रिस्ताजवळ जाणं गरजेचं आहे, म्हणजे तो आम्हाला उच्च परिस्थितीमध्ये नेईल. या उदाहरणाकडे बघताना आम्हाला असं दिसते की हे एक ज्या विश्वासणाऱ्याद्वारा, अन्य त्या मित्रांद्वारा त्याची बाज घेऊन इकडे तिकडे ते चालत होते, हे एक कुटुंबाचं दर्शक आहे. आणि त्याही उपर एका मंडळी, जे एका कुटुंबासारखी आहे, या मंडळीचं हे दर्शक आहे. आणि देव या दिवसांमध्ये मंडळीद्वारा आणि कुटुंबाद्वारा जे आहे ह्या गोष्टी करवत आहे. अशा प्रकारे सहाय्य करणारे ते जे मित्र जर त्याला नसते तर काय झालं असतं? तो त्या जागेवरच बसून राहिला असता, तो काहीच करू शकला नसता, कारण तो पक्षघाती होता, तो स्वतःहून काहीच हालचाल करू शकत नव्हता. आज या सर्व वचनातून देव आम्हाला जागृत करत आहे, आमच्या जबाबदारीची जाणीव आम्हाला करून देत आहे. आमच्या अवतीभोवती, आमच्या परिवारामध्ये आणि आमच्या मंडळीमध्ये जे सहाय्यासाठी, ज्यांना सहाय्य अपेक्षित आहे, ज्यांना मदतीची गरज आहे, जे आपल्या कुठल्याही पापामुळे, त्रासामुळे, समस्येमुळे खितपत पडलेले आहे, ते उठू शकत नाही, त्यांच्या प्रॉब्लेममुळे ते उठू शकत नाही, आज तशा लोकांसाठी मदतीचा हात घेऊन सामर्थ्याने बसलेल्या ख्रिस्तापर्यंत नेणं हे त्या कुटुंबाची आणि त्या विश्वासणाऱ्यांची आणि मंडळीची गरज आहे. हे देव आम्हाला दाखवून देत आहे. तो पक्षघाती मनुष्य स्वतः काही करू शकत नाही. आणि या वचनातून देव आम्हाकडे लक्ष वेधत आहे. देव या सर्व गोष्टींद्वारे एका कुटुंबाकडे, एका विश्वासणाऱ्या कुटुंबाकडे आणि मंडळीकडे हे लक्ष वेधत आहे की तुम्हाला या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे, तुम्हाला ती जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. म्हणजे सामर्थ्याने बसलेला ख्रिस्त जो आहे तो ज्या लोकांना गरज आहे, जे लोक प्रश्नामध्ये आहे, त्यांना उत्तरादाखल होईल, त्यांना होय आणि आमेन असा होईल प्रभू येशू ख्रिस्त. हे देव सर्व या गोष्टींद्वारे सांगत आहे. पुन्हा एक प्रसंग आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. देव त्याच्या गौरवासाठी, त्याच्या श्रेष्ठ नावापेक्षा त्याच्या नावाचं गौरव व्हावं आणि लोकांना जे आहे त्याची दया आणि त्याची कृपा, त्याचं प्रेम प्राप्त व्हावं, या सर्व गोष्टीसाठी ही देवाची योजना आहे. त्याची योजना तो पूर्ण करण्यासाठी अजूनही आम्हामध्ये कार्य करत आहे. इर्मयाच्या जीवनातून काय होते आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. इर्मया 38:6. इर्मया 38:6. मग राजपुत्र मल्कोया याची पहारेकऱ्यांच्या चौकात विहीर होती, ती त्यांनी इर्मयास नेऊन टाकले. त्यांनी इर्मयाला दोराने खाली उतरविले.
त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता. इर्मया त्या चिखलात रुतला. पुन्हा एक उदाहरण खाली उतरवण्याचं, खाली येण्याचं, खाली सोडण्याचं. इर्मया हा एक यहुदियातला एक मोठा संदेष्टा होता. आणि आम्ही जर त्या इर्मयाच्या पुस्तकातून अभ्यास केला, त्याचं जीवन कसं होतं, हा नेहमी मध्यस्थी करणारा, प्रार्थना करणारा, रडून रडून प्रार्थना करणारा एक रडका संदेष्टा होता. पण रडणे म्हणजे देवाजवळ रडणे. अनेक लोकांसाठी, अनेक राजांसाठी, त्या यहुदी लोकांसाठी प्रार्थना करणारा हा संदेष्टा आहे, असं आम्हाला अनेक पुस्तकातून बघायला मिळते किंवा शिकायला मिळते. हा एक मध्यस्थी करणारा एक संदेष्टा होता. आणि त्याच्या जीवनामध्ये अनेक हाल अपेष्टामधून तो गेला. कालकोठरीमध्ये काय गेला, आणि आता या परिस्थितीमध्ये त्याला त्या विहिरीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. त्या राजमहालामध्येच, त्या चौकामध्येच एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये त्याला सोडण्यात आलं आहे. विहीर कुठे बाहेर नाही राहत, जिथे प्रकाश येतो. आणि त्या विहिरीमध्ये काय होतं असं लिहिलेलं आहे, विहिरीमध्ये चिखल होता असं लिहिलेलं आहे. आणि हा इर्मया संदेष्टा चिखलामध्ये अडकून पडलेला आहे. त्याला चिखलामध्ये वरून सोडण्यात आलेलं आहे. देवाच्या संदेष्टाला का सोडण्यात आला आहे, ह्या सर्व वृत्तांत जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा यासाठी की हा एक संदेष्टा होता, म्हणून देवापासूनची जी वाणी आहे, देवापासूनचा जो संदेश आहे, तो संदेश जे आहे त्याने सिदकिया नावाच्या राजाला सांगितलं आहे, त्याच्या मुलांना सांगितलेलं आहे की देव जो आहे, जर खासदी लोकांशी संगतमत केली नाही तर देव तुझा नायनाट करणार आहे, असं त्याला सांगण्यात आलेलं होतं. पण ते संगनमत करण्यासाठी खासदी लोकांना तू जर जाऊन मिळाला तरच तू वाचेल, तू आणि तुझे लोक, तुझं राज्य, सर्व लोक वाचतील असं त्याला सांगण्यात आलं होतं त्या भविष्यवाणीद्वारे. आणि नाहीतर नबुखद्रेसर जो राजा आहे तो तुला मारून टाकेल आणि तुमचं सर्व राज्य जे नष्ट होईल. म्हणजे इकडे आड तिकडे वीर अशी दोन्हीकडची परिस्थिती त्याच्या पुढे होती. पण याही अवस्थेमधून जेव्हा ही वाणी त्याच्यापर्यंत आली आणि त्याचे मुलं जे आहेत हे भयभीत झाले आणि ही बातमी राजदरबारामध्ये असणाऱ्या दरबारातल्या अन्य लोकांपर्यंत गेली. आणि मग ते लोक म्हणतात की हा जो असं वर्णन करत आहे बाहेर, त्यामुळे आपले लोक जे आहे भयभीत झालेले आहे आणि लोकांना हा संदेष्टा जो आहे भयामध्ये टाकत आहे. म्हणून याचा बिमोड केला पाहिजे, याला शासन केलं पाहिजे. आणि म्हणून त्याला शासन होत आहे, इर्म्या संदेष्टाला शासन होत आहे. राजा म्हणतो त्या दरबारी लोकांना, ओके, मग तुम्हाला जे वाटते तसं त्याच्यासोबत तुम्ही सलूक करा, जो न्याय करायचा आहे, जसं करायचं आहे तसं करा. आणि म्हणून त्या लोकांनी या देवाच्या सेवकाला, देवाच्या संदेष्टाला त्या विहिरीमध्ये, दलदलीमध्ये, चिखलात त्याला टाकण्यात आलेला आहे. ही परिस्थिती आहे. तो खाली गेला. तो देवाचा संदेष्टा होता. देवापासूनचा जो आवाज आहे लोकांसाठी, राजांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या भल्यासाठी देवाचा जो आवाज आहे, देवाची जी वाणी आहे, देवाचे जे बेत संकल्प आहे, आगाऊ आणणारा आणि लोकांना सूचित करणारा, राजांना सूचित करणारा, तो असा देवाचा सेवक, देवाचा जन होता. पण असंही असताना त्या राजाच्या लोकांनी, दरबारी लोकांनी त्याला चिखलामध्ये टाकलेलं आहे. वरून त्याला त्या दलदलीच्या विहिरीत सोडण्यात आलेलं आहे देवाच्या संदेष्टाला. पुन्हा एक त्या वचनात आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा अजून एक दरबारी त्या ठिकाणी होता, जो एबद मलेक कुशी या प्रदेशातला एबद मलेक नावाचा जो कुशी मनुष्य होता, तोही एक दरबारी होता. आणि ही बातमी जेव्हा त्याने ऐकली तेव्हा तो राजाजवळ आला आणि राजाजवळ तो हस्तक्षेप करत आहे, मध्यस्थी करत आहे त्याच्यासाठी की तो देवाचा संदेष्टा आहे, तो जो बोललेला आहे तो देवाचा आवाज आहे, कदाचित ते खरं असेल, कदाचित आम्ही तसं केलं पाहिजे, त्याच्या वाणीनुसार किंवा त्याच्या सांगण्यानुसार आम्ही करावं. ह्या सर्व गोष्टी
तो राजाला जाऊन सांगत आहे. आणि राजा हा थोडा तो जो काय नाव त्याचं, सिदकिया राजा जो होता तो थोडा ढिला होता. कोणी आलं काही सांगितलं तर तो ऐकून घ्यायचा. ओके असं आहे का, मग ठीक आहे, त्याला ओके त्याला सोडून द्या, तुम्ही निवडक लोक घेऊन जा आणि त्याला तिथून बाहेर काढा. महत्त्वाचं हे नाही की त्याची सुटका होत आहे, महत्त्वाचं हे आहे की एका दरबाऱ्यांनी एका प्रकारच्या लोकांनी त्याचं वाईट व्हावं याची योजना केलेली आहे. त्या योजनेच्या तहत हाच राजा त्यांना म्हणतो ओके त्याला विहिरीमध्ये टाका, त्याला शिक्षा करा, तुम्हाला जे वाटेल ते त्याच्याशी करा. आणि एक जो आहे दरबारी मध्यस्थी करतो आहे, त्याच्याबद्दल सांगतो आहे आणि त्याची सुटका व्हावी म्हणून त्या ठिकाणी फरमान काढण्यात आलेलं आहे आणि त्याला बाहेर आणण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा त्याला बाहेर आणण्यात येते तर त्या लोकांसोबत तो तिथे जातो. आणि वचनामध्ये असं लिहिलं आहे की बरेच जे कापडं आहेत, फाटके वस्त्र, आता त्या ठिकाणी तळघरामधली ती परिस्थिती आहे. असं जरी का तिथे लिहिलं आहे चौकात म्हणजे एकदम चौकात म्हणजे अंगणात किंवा चांगल्या ठिकाणी ती परिस्थिती नाही आहे. ती तळघरात म्हणजे तिथे अंधार आहे अशा परिस्थिती आणि ज्या विहिरीमध्ये चिखल आहे अशा ठिकाणी त्याला ती शिक्षा झालेली आहे. तो शिक्षा त्या ठिकाणी भोगत होता. संदेश त्याने का शिक्षा भोगावी हो, पण झालेली आहे. त्याही उपर एक दरबारी जो आहे मध्यस्थी करतो आणि त्याच्या मध्यस्थीने एका संदेष्ट्याची सुटका होत आहे. आणि मग त्याच्या ज्या दोराद्वारे त्याला काढण्यात येत आहे, एका दोराद्वारे त्याला सोडण्यात येत आहे. आणि या एबेमेलेक कुशीच्या द्वारे, त्याच्या मध्यस्थीच्या द्वारे त्याची सुटका होत आहे आणि त्याला फार मोठ्या आरामाने त्याला वर काढण्यात येत आहे. म्हणून तिथे त्या ठिकाणी लिहिलं आहे की कापडं जे आहे, फाटलेल्या चिंध्या किंवा असे कापडं फाटलेले वस्त्र त्याच्या काखेखाली किंवा बगलाखाली घाला. म्हणजे कदाचित त्या दोराचा जो, आता ते दोर जे आहे ते लोखंडाचे दोर आहेत की कसे आहेत हे आम्हाला माहीत नाही, पण त्याच्या ठिकाणी काहीतरी आधार म्हणून त्याला देण्यात येत आहे की त्या दोरामुळे त्याला इजा होऊ नये, त्याचे हात कदाचित कापल्या जाऊ नयेत किंवा त्याला इजा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते कापडं जे आहे, फाटलेले कापडं जे आहेत त्या ठिकाणी घालण्यात येत आहे. आणि मग त्याला रुतलेल्या चिखलामधून बाहेर काढण्यात येत आहे. आणि मग त्याला त्या चौकामधल्या पहारेकऱ्यांच्या समोर जे आहे त्याला ठेवण्यात येत आहे. त्याची परिस्थिती बदललेली आहे. संदेशाची परिस्थिती जी आहे आता बदललेली आहे. पण या ठिकाणी जर आम्ही बघितलं, वचनाकडे विशेष लक्ष दिलं तर एक साधा दरबारी जो आहे त्याच्या मध्यस्थीने एवढ्या मोठ्या संदेशाची जी आहे सुटका होत आहे. देवाचे निवडलेले लोक म्हणून आमचीही अशीच जबाबदारी आहे की आम्ही अनेकांसाठी मध्यस्थी करावं. तसं बघता एक संदेष्टाची लेव्हल किती मोठी असती, तो काय त्याची मदत करणारा, हा साधा मनुष्य, हा कुशी मनुष्य काय त्याची मदत करावी. पण कुठली परिस्थिती किंवा कुठलाही विचार मनात न आणता तो स्पष्टपणे एवढ्या मोठ्या राजाजवळ जाऊन मध्यस्थी करत आहे. ही एक मोठ्या लेव्हलची गोष्ट आहे. मोठ्या लेव्हलचा अर्थ हा आहे की तो एक राजा आहे, त्या राजाजवळ जाऊन एका मोठ्या संदेशासाठी एका सामान्य दरबाऱ्याने मध्यस्थी करावी. देवाचे लोक आम्ही आहोत, अगदी साधे लोक आहोत, साधे विश्वासणारे म्हणून देवावर विश्वास ठेवून आम्ही या जीवनामध्ये म्हणजे हे जीवन या पृथ्वीवर व्यतीत करत आहोत. पण आमच्या समोर जेव्हा देव असे अनेक प्रसंग आणतो, मोठ्या मोठ्या लोकांना विश्वासणाऱ्याने बरं केलेलं आहे ह्या साक्षी आम्ही ऐकतो. देव हे देवाचं काम आहे. देव जेव्हा त्याचं काम पूर्णत्वास नेतो, सिद्धीस नेतो, तर ज्याच्या बाबतीत चमत्कार घडवायचा आहे, जो प्रॉब्लेममध्ये आहे तो किती मोठा आहे आणि हे करण्यासाठी ज्याच्याजवळून परवानगी मागण्यात येत आहे तोही एक राजा आहे. आणि हे सर्व जुळवून आणणारा, मध्यस्थी करणारा कोण आहे, तर तो साधा मनुष्य आहे, तो कुशी मनुष्य आहे, तो एक साधा मनुष्य आहे. या जगासाठी देवाने एक साधे लोक म्हणून तुम्हा आमची निवड केलेली आहे. कदाचित आम्ही हे म्हणू शकत नाही. आज
उद्या जाऊन एखाद्या आमच्या देशाच्या पंतप्रधानासाठी किंवा मुख्यमंत्र्यासाठी तुम्हाला प्रार्थना करण्याची संधी जर मिळाली तर तुम्ही काय म्हणणार? तुमची अवस्था काय असेल? अरे मी त्याच्यासाठी कशी प्रार्थना, मला तर जमत नाही, मी तर साधा मनुष्य आहे. का तुम्ही असं म्हणणार की मोठ्या धैर्याने सामर्थ्याने जे आहे, परिस्थिती काहीही असो, जो मनुष्य तिथे त्या ठिकाणी अडकलेला आहे तो देवाचा जन आहे, तो देवाचा सेवक आहे आणि त्याने वाईट असं काही केलेलं नाही आहे. तर आणि त्याच्या सुटकेसाठी, त्याचं भलं व्हावं, त्याचं कल्याण होण्यासाठी देवाने मला शिकवलेलं आहे. आणि म्हणून मी कोणत्याही लेवलला जाऊन, कोणत्याही मोठ्या छोट्या मनुष्यापर्यंत जाऊन मी माझी मागणी जी आहे, माझी मध्यस्थी, माझं इंटरव्हेन्शन जे आहे, त्याच्यासाठी हस्तक्षेप जो आहे तो करणारच आहे. अशी साहसी वृत्ती जी आहे आजच्या विश्वासणाऱ्यामध्ये असावी, असं देव या सर्व प्रसंगातून आम्हाला सांगत आहे. अन्यथा मोठ्या लोकांसाठी मी कशी प्रार्थना करू? मी तर साध्या यांच्यासाठी करू शकतो. ते तर त्यांच्यासाठी ते दुसरे लोक ठेवले आहे, एल्डर ठेवलेले आहेत, मोठे लोक ठेवलेले आहेत. मला बोलता येत नाही, मला ते करता येत नाही, मला देवाचं वचन सांगता येत नाही. आम्ही अशा सबबी जी आहे देऊ शकत नाही, अशी कारणं आम्ही देऊ शकत नाही. तुम्ही सामर्थी लोक आहात, तुम्हामध्ये देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक आहे, तुम्ही निवडलेले लोक आहात, तुम्ही त्या ख्रिस्ताच्या रक्ताने चिन्हित केलेले लोक आहेत. जे सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त करू शकत होता ते सर्व तुम्ही करू शकता. जा साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जे चिन्ह चमत्कार, ज्या गोष्टी तुम्ही मला करताना बघाल त्या सर्व गोष्टी तुम्ही कराल, असं ख्रिस्ताचं वचन आहे, ख्रिस्ताचं वाक्य आहे. हे अभिवचन त्याने तुम्हाला आगाऊ ॲडव्हान्समध्ये देऊन ठेवलं आहे आणि तुम्ही हे करू शकता, फार चांगल्या रीतीने करू शकता. तो कुशी जो आहे, एक साधा दरबारी, ते करू शकला, तुम्ही हे करू शकता. आणि यासाठीच तुम्हाला मंडळीमध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. जिथे तुम्ही राहता तिथे काय होते आणि देवासाठी त्यांच्या अडीअडचणीमध्ये मदतीचा हात घेऊन जाण्याची, त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्याची जी जबाबदारी आहे ती जी देवाने आहे तुम्हाला आणि आम्हाला दिलेली आहेत. आम्हाला हा स्टँड घेण्यासाठी, त्यांचा पक्ष घेण्यासाठी, त्यांची बाजू घेण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही जिथे कुठे राहता, ज्या कुठल्या मौल्यामध्ये राहता, ठिकाणामध्ये राहता, गावामध्ये राहता, बिल्डिंगमध्ये राहता, मोठ्या बंगल्यामध्ये राहता की अपार्टमेंटमध्ये राहता की झोपडीमध्ये राहता, हे महत्त्वाचं नाही. हे महत्त्वाचं नाही. त्याही परिस्थितीमधून तुमच्या दृष्टीला ते दिसलं पाहिजे की कोण अडचणीमध्ये आहे, कोण गरजेमध्ये आहे. देवाने ती दृष्टी, देवाने त्यांचा पक्ष घेण्याची त्यांची ती भूमिका घेण्याची, तो स्टँड घेण्याची जी हिम्मत जी आहे, तो निर्धार जे आहे, आम्हाला दिलेला आहे, विश्वासणाऱ्याला दिली आहे. आणि आमच्या दृष्टीला ते दिसणं गरजेचं आहे. या गोष्टीतून मी तुम्हाला थोडं दुसऱ्या गोष्टींकडे नेऊ इच्छित आहे. ही दृष्टी असणं आम्हाला का गरजेचं आहे? हा एक राजकीय प्रश्न आहे. हा एका महालामध्ये घडत आहे आणि ही एक साधी बाब नाही आहे, ही घरातली घरेलू बाब नाही आहे. ही त्या महालामध्ये घडलेली आहे. आणि महालामध्ये काय घडते हो? संसदेमध्ये काय घडते? मोठ्या गोष्टी घडत असतात. ही एक साधी बाब नाही, तर ही एक मोठी बाब आहे. आज आम्ही कोणत्या दृष्टीने आमच्या देशाकडे किंवा मोठ्या मोठ्या राजकीय बाबींकडे बघतो, मोठ्या मोठ्या सामाजिक बाबींकडे बघतो. देव ते अवसर, देव त्या संधी, एक तुम्ही साधे जरी का एक देवाचे जण आहात, ताजा प्रसंग मधला प्रसंग नाही, हा एक राजकीय प्रसंग आहे. मग अशा प्रसंगाला अशाच रीतीने सुद्धा आम्ही स्वतःला जबाबदार ठरण्याची आणि ती कृती, त्यानुसार ते आम्ही काम करावं, त्यानुसार कृती करावी, त्यानुसार आम्ही सुद्धा इंडिव्हिज्युअली, वैयक्तिकरित्या स्टँड घ्यावा,
हे देव या सर्व वचनातून आम्हाला विधित करत आहे. आम्ही असं स्वतःला समजून, मी काय, मी तर लहान मनुष्य आहे, मी काही करू शकत नाही, मला बोलता येत नाही, मला प्रार्थना करत नाही. नो नो नो. प्रश्न साध्या कुटुंबातला असो की प्रश्न मोठा राजकीय असो, इंटरनॅशनल असो, ग्लोबल असो, या देशासाठी असो, राज्यासाठीचा असो, तुम्हाला पूर्ण मोकळीकता आहे. तुम्हाला स्टँड घेणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी देव या सर्व बाबीतून दाखवत आहे. यासाठी देवाचा मोठा जन, देवाचा संदेष्टा खाली आणलेला आहे. यासाठी की तुम्हासारखे साधे लोक, तुमच्या आमच्यासारखे साधे लोक उठून उभं राहावत, सामर्थ्याने धीराने उठून उभं राहावत आणि अनेक मोठ्या गोष्टीसाठी स्टँड घ्यावात, भूमिका घ्यावीत, पक्ष घ्यावा, त्यांचा पक्ष घ्यावात. यासाठी देव या वचनाकडे तुमचं लक्ष वेधत आहे. देवाची स्तुती हो. आणि सरते शेवटी त्याचं स्पष्टीकरण मोठं आहे, पण त्या उदाहरणाशिवाय आजचा संदेश हा अपुराच राहील. असे अनेक उदाहरण जे आहे हे बायबलमध्ये नमूद आहे. आणि सर्वश्रेष्ठ उदाहरण प्रभू येशूचं वधस्तंभावरचा मृत्यू. ब्रदर वाचा लूक 23:53 आणि प्रेषितांची कृत्ये 13:29. प्रभू येशू शिवाय किंवा वधस्तंभावरील कृत्याशिवाय सर्व संदेश अपुरा आहे. आम्ही असा फरक करू शकत नाही की हे जुन्या करारातले सर्व लोक आहेत किंवा त्यांच्याबद्दलचं हे भाष्य आहे म्हणून, किंवा सर्व त्यांच्या बाबतीत आम्ही शिकलेलो आहे. पण सर्वश्रेष्ठ उदाहरण हे नेहमीसाठी प्रभू येशूचं आहे आणि ते सर्व काळासाठी आणि सर्व काळ ते उदाहरण राहणार आहे. वाच ब्रदर. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व जिच्यात तोपर्यंत कोणाला ठेविले नव्हते अशा खडकात खोदलेल्या कबऱ्यात ते ठेविले. आणि प्रेषितांची कृत्ये 13:29. मग त्याच दिवशी लिहिलेले सर्व पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली उतरून कबरेमध्ये ठेविले. आणि त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून, इथे परत खाली येण्याची बाब आहे. आपला विषयच तो आहे, खाली येणे, खाली उतरवणे. आणि आता या उदाहरणामध्ये आम्ही बघत आहोत की प्रभू येशूला वधस्तंभावर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं ते जे प्रेत आहे ते खाली उतरवण्यात येत आहे. आणि आम्हाला तो वृत्तांत माहीत आहे. योसेफ एक धर्मभीरू होता, तारणाची वाट पाहत होता आणि त्याने त्या रोमी शिपायाकडे जाऊन ते प्रेत मागितलं आणि ते प्रेत त्याला देण्यात आलेलं आहे. येशूचं शरीर वधस्तंभावरून खाली उतरवण्यात आलं. आणि या 29 असं म्हटलं आहे प्रेषितांची कृत्ये, मग त्याच्याविषयी जे लिहिलेले त्या सर्व काही पूर्ण करून त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले, खाली आणण्यात आलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी सांगण्याजोगं आहे, पण मी फारच संक्षिप्तमध्ये 5 मिनिटात संपवू इच्छित आहे. आम्हाला सर्वांना माहीत आहे की प्रभू येशूचं वधस्तंभावरील मृत्यू हा देवाच्या योजनेचा भाग होता आणि ती देवाची योजना, मनुष्याच्या तारणाची योजना तो पूर्ण करत होता. आणि आता मृत्यू झाल्यानंतर नैसर्गिकरित्या काय आहे आम्हाला माहीत आहे की मृत्यू झाल्यानंतर ते जे शरीर आहे, पार्थिव शरीर, हे थडग्यामध्ये ठेवल्या जाते. आजही तसंच होते आणि तेव्हाही तसंच होणार होतं. पण विशेष प्रभू येशूचा मृत्यू हा विशेष घटना आहे. हे मोठी सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक घटना आहे. ना भूतो ना भविष्यती अशी कधी घटना होणार नाही. कधीच अशी घटना झाली नाही आणि होणार नाही. एकमेव युनिक अशी ती घटना आहे. यासाठी त्याचं शरीर खाली उतरवण्यात आलं की ज्या भविष्यवाण्या ज्या आहे त्याची पूर्णता व्हावी. 29 वचनामध्ये
29व्या वचनामध्ये तेच बघायला मिळते. खूप सारं सांगण्याजोगं आहे. जेव्हा तो क्रुसावर होता काही तासापूर्वीच त्याने ते उद्गार काढले होते, आता पूर्ण झालेलं आहे. उद्धाराच्या संबंधात सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या, पण अजूनही गोष्टी ज्या आहेत त्या खाली आणण्यानंतरच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टीची पूर्तता व्हावी म्हणून त्याला त्या खांबावरून खाली आणण्यात आलेलं आहे आणि त्याद्वाराच देवाची जी योजना आहे ती पूर्ण होणार होती. त्याला खाली घेतले. ते सर्व जे देवाचे अभिवचन होते ते सर्व त्या खांबावरून खाली घेऊन पुढे कबरेपर्यंत जाऊन 3 दिवस त्या कबरेमध्ये राहून पुन्हा उठून पुनरुत्थित होऊन आणि 40 दिवस त्याच्या सर्व लोकांसमवेत त्या यरुशलेमामध्ये राहून आणि मग नंतर वर स्वर्गात घेतल्यानंतर पुन्हा मी परत येणार आहे, न्याय करण्यासाठी परत येणार आहे, हे होऊ देण्यासाठी त्याला खाली वधस्तंभावरून खाली उतरवण्यात आले होते. आणि या सर्व गोष्टीपैकी काही गोष्टी तर घडल्या. त्याला वर घेण्यात आलेला आहे, तो स्वर्गामध्ये आहे आणि तो पुन्हा येणार आहे. हे सर्व देवाचे अभिवचन होते, या प्रॉफेसीज होत्या. त्या प्रॉफेसीची पूर्तता होण्यासाठी खाली घेण्यात येते. आम्हाबद्दलचे सुद्धा देवाचे बेत आणि संकल्प आहे, अभिवचन आहे. देव आम्हाला त्याच अभिवचनाच्या देशामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये जिथे पित्याच्या उजवीकडे तो विराजमान आहे तिथे आम्हासाठी त्याने जागा बनवलेली आहे आणि हा त्याचा उद्देश आहे आम्हाबद्दल की तिथे तो आम्हाला अनंत काळासाठी घेऊन जाणार आहे, की यासाठी की त्याच्या सोबत आम्ही राहावं म्हणून खाली उतरवण्यात आलेलं आहे. म्हणून ते शरीर खाली उतरवण्यात आलं, म्हणून आमच्या जीवनामध्ये खाली उतरवण्याचे प्रसंग येतात, यासाठी की देवाचं गौरव आमच्या जीवनामध्ये प्रगट व्हावं, यासाठी की देवाचे बेत आणि संकल्प जे आहे, देवाचा उद्देश जो आहे तो पूर्ण व्हावा. आणि आम्ही जेव्हा विश्वासाची कृती अशी करतो देवाला मोठा आनंद होतो आणि देवाची जी इच्छा आहे ती त्याची पूर्तता होते. आणि म्हणजे खऱ्या रीतीने जो पुनरुत्थानाचा भाग आहे, जे देव त्याच्या वचनात म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, या सर्व गोष्टीची पूर्तता जे होते खाली येण्यानेच होते. आणि म्हणूनच वधस्तंभावरून जे आहे जी त्याचं शरीर जे आहे खाली घेण्यात आलेलं आहे. बऱ्याच गोष्टी त्या अवतीभोवती घडलेल्या आहे. जेव्हा त्याचं शरीर उतरवताना त्या अनेक लोक त्या ठिकाणी बघत आहे आणि आम्हाला वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे माहीत आहे की मोठा भूकंप झाला, कबरा उघडल्या गेला, सभास्थानामधला पडदा त्या ठिकाणी फाटलेला आहे. आणि या सर्व मोठ्या गोष्टी, अद्भुत गोष्टी त्यावेळेस ख्रिस्ताच्या वधस्तंभावरून खाली येण्याच्या वेळेस घडलेल्या आहे. आणि हे एका नवीन जीवनाकडे, नवीन उत्पत्तीकडे आम्हाला इशारा करत आहे. जेव्हा आम्ही एक विश्वासणारे म्हणून आमचा कसा प्रवेश झाला पूर्ण त्या प्रभू येशूवर, त्याच्या वधस्तंभावरील अद्भुत कृत्यांवर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो आणि वचनानुसार पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा आम्ही घेतो आणि त्या पाण्यामध्ये जे बुडतो आणि नवी उत्पत्ती म्हणून आम्ही जेव्हा वर येतो तेव्हा देवाला खऱ्या रीतीने आनंद होतो की त्याच्या स्वर्गराज्यामध्ये अजून एकाची भर पडलेली आहे. ज्या कामासाठी त्याने पाठवलेलं आहे त्या कामाची पूर्ती होत आहे, त्याचा उद्देश सफल होत आहे या पृथ्वीवर. आणि यामुळे त्या देवाला आनंद होतो कारण त्याचे बेत संकल्प सिद्धीस जात आहे म्हणून अद्भुत घटना घडत आहे. आणि त्या घटना ज्या आहे आजही घडत राहणार आहे. खाली जाण्याने, पाण्यात आम्ही गेलो आणि पाण्यात बुडालो, खाली जाण्याने त्याचे लोक, त्याचे पुत्र, त्याचे कन्या म्हणून आम्ही वर आलेलो आहोत. त्याचे निजजन म्हणून, त्याची संतती म्हणून आम्ही वर येतो. यासाठी आम्ही खाली जातो आहे. प्रभू येशूच्या वधस्तंभावर खाली जाण्याद्वारा या सर्व गोष्टीची पूर्तता आमच्या जीवनातून होत आहे आणि आम्ही सुद्धा त्याचं उदाहरण आहोत. केवळ ते हेर नाही, ते राहाब वेशा नाही किंवा इर्मया आणि तो कुशी नाही आहे,
ते सर्व अनेक जण नाही आहेत, तो लकवा मारलेला मनुष्य नाही आहे. आम्ही सुद्धा विश्वासणारे म्हणून पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा जेव्हा घेतला, ती कशाची कृती आहे? आम्ही सुद्धा खाली गेलो आणि वर आलेलो आहे. एका जबाबदारीने आम्ही वर आलेलो आहे. देवाने आम्हाला आता वर आणलेलं आहे आणि आम्हाला पूर्णपणे नवं केलेलं आहे, यासाठी की त्याचं आज्ञापालन आणि त्याचं सामर्थ्य घेऊन आम्ही या जगामध्ये जावं. त्याने जे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत ते आशीर्वाद घेऊन आम्ही जावं. कारण वधस्तंभावर मृत्यूशी झुंज देत जो आहे प्रभू येशूने त्या मृत्यूला हरवलेलं आहे. हे वचन आम्हाला माहिती आहे की अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? ती नांगी ठेचल्या गेलेली आहे आणि अनंत काळचा विजय प्रभू येशूने वधस्तंभावर संपादन केलेला आहे आणि तो विजय अजूनही आस्थागत. तुम्ही विजयापेक्षा अधिक आहात असं म्हणत तो विजय आम्हाला मिळालेला आहे. आम्ही विजयापेक्षा अधिक आहोत. विजय मिळवणार तर प्रभू येशू ख्रिस्त, पण आम्हाला त्याहीपेक्षा डबल पदवी मिळालेली आहे. तुम्ही विजयापेक्षा अधिक आहात असे आम्ही लोक आहोत. असं देव आम्हाबद्दल जे आहे खात्री देत आहे. असा देव आम्हाबद्दल जे आहे एक साक्ष देत आहे. देवही आम्हाबद्दल साक्ष देतो आहे आणि ते पुनरुत्थित जीवन त्या देवाने जे अनंत काळचं जीवन आहे, एक वारसा म्हणून त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून ते स्वर्गाचं वतन जे आहे, जे अनंत काळचं आहे, चिरंतन आहे, ते आम्हाला दिलेलं आहे आणि ते खाली उतरवल्यामुळेच आम्हाला शक्य झालेलं आहे. प्रभू येशूचं जे शरीर जे आहे वधस्तंभावरून उतरवण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते शक्य झालेला आहे. आणि तो अनंत काळचा आशीर्वाद देवाने त्याचे लोक या नात्याने आम्हाला दिलेला आहे. त्या देवाला सदैव गौरव, महिमा आणि सन्मान असो. आम्ही आज हे सर्व वचनं आम्हापर्यंत आलेले असताना आम्ही आमचा परताळा, आमच्या जीवनाचा परताळा त्या वचनांना घेऊन करूया, या सर्व उदाहरणांना घेऊन करूयात. आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आहोत? अजूनही आम्ही त्या नीच अवस्थेमध्येच पडलेलो आहोत की देवाने त्याचा उपयोग जो आहे आम्हासाठी वर आणून त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी देव करत आहे? हे आम्हाला शोधणं, आमच्या आतमध्ये डोकावून आम्हाला शोधणं जे आहे गरजेचं आहे. देव आमची परिस्थिती बदलणार आहे. देव आम्हाला आमच्या सद्य परिस्थितीमध्ये राहू देत नाही. तुम्ही त्या सद्य परिस्थितीमध्ये आहे का? तुम्हाला ती जाणीव आहे का? तुम्हाला एक पाऊल विश्वासामध्ये पुढे जायचं आहे का? देव सामर्थ्यानिशी तिथे बसलेला आहे. प्रभू येशू सामर्थ्यानिशी त्या ठिकाणी बसलेला आहे की आम्ही त्या लकवा मारलेल्या मनुष्यासारखं आम्ही एका जागेवर बसलेलो आहोत का? आम्ही आळसामध्ये बसलेलो आहोत का? का आम्ही स्थिर झालेलो आहोत का? गरज आहे कोणाच्या मध्यस्थीची. गरज आहे आम्हाला त्या दूरदृष्टीची, ज्या अनेकांच्या मदतीसाठी आम्ही मध्यस्थी करू शकू, आपला मदतीचा हात पुढे लावू शकू, आपला मदतीचा हात पुढे लांबवू शकू. आणि देव हे आम्हाद्वारा करण्यास समर्थ देव परमेश्वर आहे आणि तो आमच्याकडून ही अपेक्षा करत आहे. आणि म्हणून तो आम्हाला खाली कधीच राहू देणार नाही. तर तो आम्हाला वर आणि वर, उन्नत आणि उन्नत, आशीर्वादित आणि आशीर्वादित करत आहे या दिवसांमध्ये. देवाची स्तुती हो. क्वायर यावेळेस पुढे येईल.